साल है और मैं जिस तरीके से देख रहा हूँ कि राहुल पाटिल ने यहाँ पे जिस तरीके से युवाओं का मनोबल बढ़ाया हुआ है और जैसे वो यहाँ पे कार्य करते जा रहा है, ऐसे देख के ऐसा लगता नहीं कि ये दूसरा साल, लगता है कि विगत बहुत सारे वर्षों से ये कार्य करते चले आ रहे हैं। और जैसा इनका जोश है, मुझे ये कहने में अतिशयोक्ति नहीं लगेगी कि बहुत जल्दी इनका दही हांडी पथक, इनकी दही हांडी जो है बहुत बड़ी दही हांडी होने जा रही है मीराबाई अंदर में। ये कहीं ना कहीं प्रेरणा है आदरणीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक साहब से, और ये उनका आशीर्वाद है कि वो अपने कार्यकर्ताओं को किस तरीके से मौका देते हैं, उनको कार्य करने का एक अवसर देते हैं, उनको कैसे सिखाते हैं। और शिवसेना की परंपरा रही है कि वो नीचे के कार्यकर्ताओं को भी मौका दिए जाते हैं। और कहीं ना कहीं राहुल पाटिल युवा से अभी शाखा प्रमुख है और शाखा प्रमुख के लेवल पर भी वो बढ़िया काम कर रहे हैं। मैं इनके उज्जवल भविष्य की ढेर सारी शुभकामनाएं देता हूं। साथ ही साथ शिवसेना प्रभाग क्रमांक 14 परिवार द्वारा आयोजित ये दही हांडी प्लस राहुल पाटिल फाउंडेशन द्वारा आयोजित इस दही हांडी में बहुत अच्छा इसका प्रतिसाद मिले, इसका नाम चारों तरफ फैले। और इसी के साथ बहुत बहुत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। जसे तर आपला नेता ज्या पद्धतीने चालला त्याच्या पाठीमागे पावलं टाकून राजकारणात पुढे ज्या दहीहंडीला आज जागतिक दर्जा देणारे प्रताप सरनाईक त्यांच्या पावलावर आता शाखा प्रमुख आणि दहीहंडी असे केले की पहिल्यांदा दुसऱ्या वर्षामध्ये जय जवान आणि एवढे कोकण नगर एवढे मोठे मोठे जे दहीहंडी पथक आहे ते स्वतः इकडे येणार, त्याच्याबद्दल काय सांगणार? मग कोणतंही मोठं दहीहंडी पथक जेव्हा एखाद्या ठिकाणी येतं, आपण जेव्हा त्यांना आमंत्रण देतो, ते पथक पूर्णपणे चौकशी करतं, बाबा काय नियोजन असेल, आयोजन कसं असेल, आयोजकाची पद्धत कशी आहे, खरंच हा सण साजरा होतोय की फक्त वरवर प्रसिद्धीसाठी आपल्याला इथे बोलवत आहे. जेव्हा त्यांना खात्री पटते तेव्हा ते त्या ठिकाणी कबुली देतात की आम्ही तुमच्या त्या दहीहंडीच्या उत्सवात सहभागी होणार आहोत. हेच कौतुक आहे राहुलचं की एक पहिल्या वर्षानंतर अवघ्या दुसऱ्या वर्षामध्ये 750 पेक्षा जास्त सदस्य या मंडळाचे झालेत. सगळ्यात महत्वाचं म्हणजे अगदी लहान वयाचा राहुल, वयाने लहान जरी असला तरी त्याच्या सोबत पूर्ण कार्यकारी मंडळ ही त्याच्या वडिलांच्या वयाची आहेत. म्हणजे मोठ्यांसोबत कसं जमवून घ्यायचं आणि या उत्सवाला कसं पुढे घेऊन जायचं हे राहुल आदरणीय सरनाईक साहेबांकडून पुरेपूर शिकलेलं आहे. ज्या सरनाईक साहेबांनी दहीहंडी उत्सवाच्या माध्यमातून या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला एक संस्कृतीचं दर्शन घडून आणलं, त्याच्याच पावलावरती पाऊल ठेवून आमचा राहुल या मीराभाईंदरचं नाक सुद्धा उंचावतोय. हे आम्हा शिवसैनिकांसाठी गर्वाचा विषय. नक्कीच आपण एक म्हटलं होतं की बाळाचे पाय पाळण्यामध्ये दिसत, तसं राहुलच्या राजकारणाची जर आपण दिशाभूमी बघितली तर या 2 वर्षामध्ये आज मीराबाईंदर शहरात ही लक्षवेधी दहीहंडी झाली, काय सांगतात? बघा, बाळाचे पाय पाळण्यात दिसतात तर मी असं म्हणेन की राहुलचे पाय त्याच्या कमलाकर नानांच्या वडिलांच्या त्यांच्या छबीमध्ये दिसतात. कारण कमलाकर नाना ज्यांच्यासोबत मी विद्यार्थी म्हणून काम करतोय, आज ती छबी कुठेतरी राहुलमध्ये उतरली आहे. समाजासाठी तळमळ करणं, धावणं, लोकांसाठी उभं राहणं, अहोरात्र मेहनत करणं, हे वडिलांकडून घेतलेले गुण आज राहुलमध्ये उभे उतरलेले आहेत. आणि राहुल त्याच्या वडिलांचं नाव ठेवत, शिवसेनेचं नाव मोठं करत, सरनाईक साहेबांचं जे काही विश्वास एक शाखा प्रमुख म्हणून त्याच्यावर लावलेला आहे आणि ठेवलेला आहे, तो अगदी समर्थपणे ती जबाबदारी पेलवतोय. याचा आम्हा सर्वांना पूर्णपणे आनंद आणि अभिमान आहे. अगदी धमाका सुरू झालेला आहे. टी शर्ट असो, त्या आजपासून प्रो दहीहंडी ही सुरुवात झालेली आहे. काय सांगाल या संपूर्ण गोष्टीवर? सर्वात आधी इथं सर्वांना जय महाराष्ट्र, जय श्री कृष्ण. आज तुम्ही इथे बघू इच्छिता की राहुल फाउंडेशन द्वारा आयोजित केलेली बैठकीमध्ये मोठ्या संख्येने युवा आणि युवांचा जल्लोष, साधारणपणे 250 ते 300 युवा इथे जोडलेले होते, आलेले होते बैठकीत. आणि बैठकीत आपण जो जल्लोष बघितला तो देखील दहीहंडीमध्ये देखील तुम्ही जल्लोष बघू शकता. कारण गेल्या वर्षीचा जल्लोष हा थोडाफार होता, पण या वर्षीचा जल्लोष हा दुप्पट या तिप्पट पटीने असेल. आणि आपण दहीहंडीचं नियोजन आणि आयोजन या पद्धतीने करतोय की यावेळी दहीहंडीला कसं स्वरूप आपण महाराष्ट्र लेवलला देऊ, या ठाणे जिल्ह्यासाठी देऊ, या मीराबाईंदर शहरासाठी देऊ, हे मोठी दहीहंडी आपण कशी साजरी करू याच्यावर आपण जास्त फोकस करून आणि सर्व गोष्टीचं लक्षवेधी करून आपण दहीहंडीचं एक समर्पण करतो. नक्की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमराठी जे रिक्षा चालक, टॅक्सी चालक यांना मराठी शिकण्यासाठी प्रताप सरनाईक प्रयत्न करतात. तुझ्या या काश्मीरा परिसरामध्ये अमराठी फार आहेत, हिंदी भाषिक फार आहेत, त्यांना कुठेतरी मराठी संस्कृती समजावी त्यासाठी दहीहंडीचं पण आयोजन केलंच का? आता तुम्हाला मी सांगू इच्छितो की दहीहंडी फक्त एक उत्सव नसून हे युवा जनरेशनला एकजूट करण्याचं एक साधन आहे आणि एकजूट करण्याची एक प्रकृती आहे. त्याचबरोबर महिला वर्ग असो या काही ज्येष्ठ नागरिक असो, ते प्रत्येक लोक दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होतात. आमचा उत्तर भारतीय बंधू असो या महाराष्ट्रीयन बंधू असो, तमिळ बंधू असो या इतर कास्ट भरवाड समाज असो, प्रत्येक समाज या दहीहंडी उत्सवाला मोठ्या प्रमाणात जमतात आणि एकजूट होतात. त्याच्यामध्ये काय होते, समाजामध्ये एक चांगलं वातावरण निर्माण होऊन
ती दहीहंडीला एक चांगल्या प्रकारचं एक स्थान मिळून जातं. हे नक्कीच पाहतो तर मगाशी भाषणामध्ये सांगितलंच की जय जवान असू दे किंवा मोठमोठे जे कोकण नगरचे पथक आहेत या वर्षी इकडे येणार आहेत, काय सांगाल त्याच्यावर? आता मी तर तुम्हाला एवढं सांगू इच्छितो की आम्ही जाऊन त्यांना आमंत्रण दिलं आणि त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आणि बोलले देखील की आम्ही येणारच तुमच्या दहीहंडीला, भले आम्हाला 9:30 वाजतील, पण आम्ही घरी जाताना रात्रीचे 9 या 9:30च्या वेळी तुमच्या पथकाला आम्ही भेट देऊ. कोकण राजाचा विश्वविक्रम आहे ते पथक आणि आपले जय जवान पथक हे सध्याच नॅशनल लेवलचे पथक आहेत. त्यांनी असे विक्रम केले जे पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याला बघण्यासाठी जनता उत्स्फूर्त असतात. त्याच पथकांना आपण आपल्या प्रभागात आणतोय, मीरा भाईंदर शहरात आणतोय, तर हे मला अभिमानास्पद वाटते की आपण कुठेतरी आपलं दहीहंडी पथक आणि राहुल पाटील फाउंडेशनद्वारा आयोजित दहीहंडी ही कोणत्या तरी वेगळ्या स्थलावर नेतोय.